मंदिराबाहेर कासव का असते? कूर्म अवतारांमागील रहस्य. तुम्ही मंदिरात जाताना कासवावर चुकून पाय ठेवला आहे का? आणि लगेच नमस्कार केला आहे का? पण हे कासव फक्त परंपरा आहे की त्यामागे ईश्वराचा फार मोठा संदेश दडलेला आहे? आज आपण जाणून घेणार आहोत मंदिराबाहेर कासव का असते आणि ते आपल्याला काय शिकवते. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. बहुतेक मंदिराच्या बाहेर उंबरठ्याजवळ आपल्याला कासव दिसते. कधी भुईसपाट, कधी संगमरवरात कोरलेले, तर जेजुरीसारख्या ठिकाणी नंदीसमोर भव्य पितळी कासव. कासव हा असा प्राणी आहे जो जमिनीवरही आणि पाण्यातही जगतो. याचा अर्थ काय? भक्तानेही आयुष्यात सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत स्थिर राहायला शिकले पाहिजे. कासवाप्रमाणे संयम, स्थैर्य आणि दीर्घायुष्य हेच खरे भक्ताचे लक्षण आहे. कासवाची मान खाली का असते? तुम्ही लक्ष दिलं आहे का? मंदिरासमोरील कासवाची मान नेहमी खाली वाकलेली असते. पुराणानुसार भगवान विष्णूकडून वरदान मिळाले होते, म्हणूनच भगवान विष्णूंनी त्याला मंदिरासमोर स्थान दिले. कासवाचे लक्ष नेहमी भगवंताच्या चरणांकडे असते. हा आहे पूर्ण शरणागतीचा संदेश. पंच इंद्रियांवर नियंत्रण. कासव गरज पडल्यावर आपले 4 पाय आणि तोंड कवचात घेते. तसेच भक्तानेही मंदिरात प्रवेश करताना डोळे, कान, जीभ, त्वचा, मन या पंच इंद्रियावर ताबा ठेवावा. पूर्ण श्रद्धेने, एकाग्रतेने भगवंताशी एकरूप व्हावे. कासवाची 6 अंगे, 6 दुर्गुण. कासवाची 6 अंगे, 4 पाय, तोंड, शेपूट. याचा अर्थ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. मंदिरात प्रवेश करण्याआधी हे सर्व दुर्गुण उंबरठ्याबाहेरच सोडून द्या, असाच संदेश कासव देतं. समुद्रमंथन आणि कूर्मावतार. समुद्रमंथनाच्या वेळी मेरू पर्वत बुडू लागला, तेव्हा नारायणांनी घेतला कूर्मावतार, कासव रूप. कासवाची पाठ कठीण असते, ढाल म्हणूनही वापरली जात असे. कूर्म अवताराने मेरू पर्वताला आधार दिला आणि विश्व वाचवले. हे नारायणा, जेव्हा मी या संसार सागरात बुडू लागेल, तेव्हा कूर्म अवताराप्रमाणे मलाही आधार दे, मला वाचव. आपल्या परंपरामध्ये फक्त श्रद्धा नाही तर गहन तत्वज्ञान दडले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा कूर्म अवतार.